नमस्कार, मी लाजत शर्मा बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. मे महिन्यानंतर खूप दिवसानंतर आपण भेटतोय. मे महिन्यात आंबे खाल्लेच असतील तुम्ही, खाल्लेत की नाही? आंब्यावरून एक शेर आठवलं मला. एक मिनिट थांबा जरा. आंबे, हाँ, बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से. वाह वाह, क्या बात. बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से. पुढे काय? तो कागद सापडणं झालाय, कधीपासून शोधतोय मी. हा कागद वेगळा आहे. तर इथे आरोपीला बोलवण्यापूर्वी मी इथे जजला बोलवतो. जज म्हणून आज आपल्याकडे आलेले आहेत अखिल भारतीय फारसं काही माहीत नाही संघटनेच्या अध्यक्ष रिजवाना बाटलीवाला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रिजवाना बाटलीवाला. लाजट नको बसू, पटपट सुरू कर. काय ते कोर्टाची केस. मला जायचे किटी पार्टीला. डिकरा काय डिकरा केस सुरू कर ना. अच्छा हा बसा तुम्ही. हा पटपट. हा तर आता वेळ आलेली आहे आरोपीला बोलवण्याची. आज आपल्याकडे आरोपी म्हणून आहेत ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये आपला एक स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. खूप गुणी आणि खूप गोड अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना. तर तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? हा द्या आता काय. नाही म्हणाला तरी घ्यावा लागेल, कारण इथे सगळ्यांना कामं हवी आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील भारत गणेशपुरे यांचं. अरे कुठं आहे ते वळा? अरे नाही रे बाबा, चला हवेलीच्या कोर्ट मध्ये. अरे नाही, तिने मला वकील केला आज. इतकी मजेवर आली आज इकडे, तुला सांगतो. नाही कपडे काय, कपडे फक्त पांढरा शर्ट होता माझ्याकडे. ते वामनरावच्या घरी पाहुणा आलता की दारू पण टाईट झालता, त्याचा मग तो काळा कोट घेतला आणि मग पांढरा पॅन्ट नाही भेटला, आपली पायजामा घातला मग मी. नाही ना माझी मजा. अरे तिने बोलायला इकडे जातो इकडे. काय चाललंय तुमचं? कोर्ट. अरे हेच आहे कोर्ट. पोचला. पोचलो. अरे बापरे, गायकवाड साहेब, मी कशासारखं दिसतो बघा बरं. काय आठवलं तर लगेच इकडे. काय म्हणतात, कसं व्यवस्थित चालू आहे? हा आमचं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही नीट राहा बस. हा सरकारी वकील आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा फक्त. आज सरकारी वकील ना, आज पान तुम्ही. आज काय करायचं मग मला? काय नाही, जा तिकडे गपचूप बसा जाऊन. चला उभे राहा तिकडे जाऊन. तिकडे त्या कोपऱ्यात उभं आलाय मी. काय अँकर आहे काय, निलेश साबळे आहे का मी? काय साबळे तुमच्यावर टाकला एक पंच. यांच्या बाजूने बोलायचं तुम्हाला. अरे बापरे, क्या बात आहे. अरे याला ओळखतो मी. अरे ह्या सुनील बर्वेच्या बहीण आहेत ना, बर्वे. अरे तुमचा तो लहान भाऊ पण आलता प्रसाद बर्वे. काय आवाज काढता अल्लग तो प्रसाद बर्वे. तुम्हाला येते का काय आवाज बिवाज काढता? नाही ना. नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आज तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. काय हे आपलं इतके राहते ना, हे कचरो असं, हे काय म्हणते, ड्युटी ऑन ड्युटी. नाही असू द्या. पंच करून झाला. शांत बसाल आता. शांत. तर मुक्ता बर्वे, तुमच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही अब्स्ट्रक्शन मालाड. अब्स्ट्रक्शन मालाड. बर का म्हणजे हे मी बोलणार आहे पहिल्यांदा. मला प्रश्न तर विचारू दे ना, मग ऑब्जेक्शन घ्या. म्हणजे नंतर असते का ते? नंतर असते का? मी प्रश्न विचारणार, कळलं? सॉरी माझा पहिला दिवस आहे ना, माफ करा. म्हणजे मला माहिती नाही प्रोसिजर माहिती, पण
माझं आलं की मला सांगा. हा. मी इथं उभं राहतो. बरोबर. बसा बसा तुम्ही बसा. बसा इथे गपचूप. हा ठीक आहे ना मग तुमचं आलं की सांगतो मी तुम्हाला. चालू करा ना. नाही का? ठीक आहे म्हणजे तुम्ही खूप भांडखोर आहात म्हणजे तुम्हाला भांडायला खूप आवडतं. म्हणजे गाडीतून उतरून तुम्ही रस्त्यावर कुणाशीही भांडू शकता. पण रस्त्यावर कोणी नाही भेटलं तर तुम्ही स्वतःशीच भांडता आरसा धरून असा. नाही हो. नाही खरं आहे ना हे? नाही म्हणजे असं म्हणतात की भांडायला भांड लागतं पण तुम्हाला भांडायला कोणीतरी लागतं असं एक आहे. असं काही नाहीये. कादंबरीने हा आरोप केलेला आहे तुमच्यावर. ती खूप भांडते असं खरं आहे का ते? तुमची खूप चांगली मैत्रीण आहे ती. हो. ती खोटं बोलणार नाही. खूप भांडून भांडूनच मैत्री झाली आमची. अरे मागे घ्या. ते पुढे घेऊन गेला तुम्ही. काय चालू आहे तुमचं? अरे भाऊजा मॅडम इथं माझी एक केस आहे ती महत्वाची ती घ्या आधी. तुझे केस घेतला टकला असेल ना तू. अरे काय प्रॉब्लेम नाही हे केस घेतो. अरे मिशी उपटली. मॅडम माझी एक अत्यंत महत्वाची केस आहे ती आधी घ्या. या माणसानं एका बाईचे पैसे बुडवलेले आहेत. कोणाचे थांबा त्या बाईला बोलतो. बाई द्या साहेब बोचला का बाण. पोचला का बाण. बायजी कोण आहे तू? कोण आहे? आणि कोर्टामध्ये डान्स बिन्स नाही करायचं. तू इकडे मागे येऊन उभी राहा बघू. हो. हा माझं नाव नैना सातारकर. आणि काम काय तुझं? केस काय तुझी? माझे केस सिल्की आहेत आणि ब्राऊन बर्गंडी एक मिनिट कोर्टाच्या केस बद्दल बोलतायत डोक्याच्या नाही. कोर्टाच्या केस बद्दल सांगा. छान पटकन. हा आहे ना हा मुर्दा यानं मला सुपारी दिली होती कार्यक्रमाची. मग मी सुपारी दिल्याप्रमाणे तिथं गेली आणि तिथं रातभर नाचिवलं बाई आणि नंतर पैसेच दिले नाही. मला सांग तू पैसे का नाही दिले हिचे? एक मिनिट तू पण पावाजी मी पण पावाजी. हो मग मला पावभाजी सांगा. काय म्हणतो तुम्ही? पावभाजी सांगताय ना मग मला पण सांगा ना पावभाजी. मला एक वडापाव. हॉटेलमध्ये आलाय का? हॉटेलमध्ये आलाय का? कोर्ट आहे ना. काय चाललंय? पावभाजी बाबा जरा व्यवस्थित वागा ना. हा मला एक मसाला डोसा सांग. पटकन तुमचा प्रॉब्लेम बोला काय येते? अरे कावरा खोटं बोलते बाई. अरे मी महिनी हिच्या बरोबर यावर केला होता. मी काय म्हणलं बाईला, बाई रातभर डान्स करायचा आहे तुम्ही सुपारी किती घेणार? मग ही म्हणली 40. मग डान्स झाल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर मी हिला 40 सुपाऱ्या दिल्या की नाही दिल्या? अरे तू सुपाऱ्या दिल्या म्हणजे आता त्या सुपाऱ्याचं काय मी पानाची गाठ नको का? यावर होता 40 सुपाऱ्या द्यायचा. मी 40 सुपाऱ्या दिल्या बाईला. विषय संपला.
नाही 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 ते सुपारीचा अर्थ तुम्हाला समजला नाही बाई. तुम्ही की नाही पुढच्या वेळेस मला घेऊन जात जा. मी तुमचा नंबर काय पटकन सांगा बरं. हा, घ्या ना. हा पटकन. 99 हा 99 99 99 99